श्री स्वामी समर्थ। वास्तूमधील बाथरूम हे घरातील महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे। घरातील निर्माण होणाऱ्या वास्तुदोषाचे कारण बाथरूममधील ही काही गोष्टी असू शकतात। बाथरूममधील लहान सहान गोष्टीकडे जर आपण लक्ष ठेवले नाही तर आपल्याला खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो। त्यामधील कोणत्या अशा लहान सहान गोष्टी आहेत ज्याकडे आपण आवर्जून लक्ष दिले पाहिजे, त्यामुळे घरात आपल्या सुख, शांती आणि समृद्धी नांदेल। त्यातील पहिली गोष्ट आहे बाथरूममध्ये निळ्या रंगाच्या बादलीचा वापर करावा। बाथरूममधील आपण ज्या काही बादल्या वापरणार आहोत किंवा जो मग आहे तो जास्त करून निळ्या रंगाचा असावा। बाथरूममध्ये निळ्या कलरचा वापर करणे खूप शुभ मानले जाते। त्याच्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होत नाही आणि घरात सुख शांती नांदते। तसेच बाथरूममध्ये रिकामी बादलीही कधी ठेवू नका। आपण ज्या काही बादल्या ठेवतो त्या पाण्याने पूर्ण भरून ठेवा, किंवा जर तुम्हाला त्या बादलीमध्ये पाणी ठेवायचं नसेल तर बादली पालती करून बाथरूममध्ये ठेवा, पण सरळ बादली बाथरूममध्ये अजिबात ठेवू नका। दुसरी गोष्ट आहे बाथरूममधील दरवाजा हा कधीही उघडा ठेवू नका। आपण बाथरूमचं काम झाल्यानंतर दरवाजा आवर्जून लावला पाहिजे, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे। बाथरूममधील दरवाजा जर उघडा ठेवला तर बाथरूममध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा तयार होणार असते ती आपल्या घरात पसरते। त्याच्यामुळे बाथरूमचे दार हे नेहमी बंद असावे, याकडे तुम्ही नेहमी काळजीपूर्वक पहा। तिसरी गोष्ट आहे की बाथरूममध्ये पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या। बाथरूमचे नळ जर लिकेज असतील तर ते दुरुस्त करून घ्या, कारण त्याचा अपव्यय करणे म्हणजे वास्तुदोष निर्माण करण्याचे कारण बनू शकते। यासाठी बाथरूममध्ये पाण्याचा गैरवापर करणे टाळा। चौथी गोष्ट आहे बाथरूममध्ये जर तुम्ही आरसा लावला असेल तर तो कोणत्या ठिकाणी, कोणत्या दिशेला असावा। तर आपण जर बाथरूमचे दार उघडलं आणि जर आपल्याला पहिल्यांदा आरसा दिसत असेल तर त्या दिशेला आरसा अजिबात नसावा। त्यामुळे बाथरूममध्ये जी नकारात्मक ऊर्जा होती ती आरशाबरोबर आपल्या घरात पसरते, आरशावरून आपल्या घरात परावर्तित होते। त्यामुळे बाथरूमचे दार उघडल्या त्या दिशेला जर आरसा असेल तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि आपल्या घरात ते वास्तुदोषाचे कारण बनते। याच्यासाठी त्या दिशेला आरसा अजिबात नसावा। या बाथरूम संबंधित लहान सहान गोष्टी आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो, पण त्याच आपल्या घरातील वास्तुदोषाचे कारण बनतात। त्यामुळे या लहान सहान गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या, म्हणजे तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।